साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। हा फोटो आपल्याच फ्लॅटचा आहे, पण हा असा एक दिवस हे घर फोडण्याचा प्रयत्न झाला। ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांच्याकडे लोखंडी हत्यारं होती। आता मी तुम्हाला जाऊ दिलं असतं तर आज तुम्ही तिथे असता। मी खोटं बोललो पण कायद्याच्या विरोधात जाऊन नाही, गरज म्हणून तुम्हाला वाचवण्यासाठी। निलिमा, अगं कसलं एवढं टेन्शन घेतलंय? माधव, हा? आपल्या फ्लॅटचा दरवाजा आणि खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला गेलाय। हे खूप डेंजरस आहे। बरं झालं आपण विश्वासरावचं ऐकलं। पण माधव, हे सगळं का घडतंय? कशासाठी? आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न झालाय। कुणी केला असेल? अगं चोर असेल, चोरी करायची असेल। चोर नाही रे, नाहीतर मग आपल्या घरातलं सामान चोरीला गेलं असतं ना। पण विश्वासरावच्या बोलण्यात तसं काहीच आलं नाही। अरे हो, करेक्ट। मग हे कशाला केलंय? हा माधव, हे प्रकरण साधं सुद्धा नाहीये। इकडचे काही धागेदोरे तिथपर्यंत पोहोचले असतील तर? पण इथे जे होतंय आणि आपल्या त्या राहत्या घराचा काय संबंध आहे? कारण कळलं असतं तर अशी भीती वाटलीच नसती ना। ते कारण समोर येत नाहीये म्हणूनच भीती वाढते। निलिमा, तू टेन्शन घेऊ नकोस ग। तुला ठाऊक आहे ना, गेल्या वेळेला टेन्शनमुळे तुझी काय अवस्था झाली? हा, तुझं मग ब्लड प्रेशर वर खाली होतं उगाच। पण माधव, टेन्शन येणार नाही का? आपल्यापैकी कोणाला काही झालं तर? हे बघ, काही होऊ नये ना म्हणूनच विश्वासराव आपल्या घरात थांबलाय, हो की नाही? आणि असंही किती दिवस राहिले? अगं छायाचं लग्न झालं की आपण लगेच निघायचं। तोपर्यंत विश्वासराव आरोपी शोधेल सुद्धा। तो गुन्हेगार सापडणं महत्वाचं आहे माधव। हा, हो आरोपी कधी समोर येतलो काय माहित। लवकरच नेननचं खुनी समोर आणीन असा म्हणता हा विश्वासराव, पण अजून कशातच काय नाही। एकदा काय तो समोर आण म्हणजे आम्ही तरी ह्याच्यातून सुटू आणि गावाचा ताण बंद होईल। थांब गो, किती बडबडशी? टोचला मी बोललंय तर। हा, काय हो माधव भाऊजींच्या घराचा काय? ह्या कोणी फोडल्या नसत घर? काय बसून मका कळणार काय? मी फक्त विचारताय ना, लगेच एवढा काऊकच वया काय? काय काय घडता बघून माका लय भीती वाटता। तुम्ही आता जरा कशात पुढे पुढे करू नको हा, अगदी छायाताईंच्या लग्नात पण। इलस त्याच्या लग्नावर? हो, काय बोललोय मी? बरं, मी काय बोलत नाही, पण आत्ताच सांगून ठेवताय हा। तुम्ही म्हणशाल गाव जेवण घालू, या करू त्या करू, तर मी हय राबणार नाही। हा, पण तुम्ही पण आता जरा हात आवरा, नाहीतर करशाल खर्च। मी काय म्हणतोय, ती दोघा जना बोलली होत ना देवळात करू लग्न, करा लग्न देवळात, नाहीतर कोर्टात करा।
आता बघू काय करूच आता. हा पण आता वेळ घालवू नको हा, जास्त वेळ घालवू नको. रघु काकांका फोन करून बोलवून घेवा आणि त्यांना सांगा हा कार्य पार पाडूक. होय, त्यांना सांगूक लागताला. हा बोल दत्ता. काका त्या छायाच्या लग्नाचं बघूक होता ना. हा बोलणी करताना माका सांगूक नाही, आता बरोबर फोन केलं. अहो तुमका सांगितलं ना, त्या विश्वासरावानं पुढाकार घेतल्या म्हणून सगळा झाला. आता काय करूचा असा तुझं म्हणणं असा? रघु काका आता तुमका सगळं बघू खोया, देवक सांगू खोया, बाकी सगळं बघू खोया ना. तुम्ही इला असताच तर बरा झाला असता. हा येतोय मी, कधी येऊ? उद्याच यावा. बरं बरं येतोय. काय झाला? काय म्हणाले रघु काका? अहो सांगा ना. कपराव जरा, उद्या येतात ते. काय गो किती उशीर. अरे माका घरातून बाहेर पडाकच मिळा नाही होता. आता लग्न पण ठरला, मग भेटाक कित्याक घाबरत? आणि तुझ्या घरच्यांका पण मी भेटलंय मा. अरे तुका घरच्यांचा माहित आहे ना, आत्ता होय म्हणता म्हणता नाही म्हणून टाकती. त्यांचा काय सांगू किता काय? अगो सगळा होताला, तू काळजी करू नको फक्त. अरे पण अजय, तू माका फोनवर सांगलस काय होऊ शकता, सांभाळून रावा खोया, असा कित्या सांगलस तू? मी तुका नंतर सांगेन. नाही नाही नंतर नको, माका आत्ताच सांग काय ता. छाया ता नको म्हणते मामी. अरे असो काय करतस तू? माका लय भीती वाटता. अगो काय होणार नाही, मी आहे ना. अरे पण माका तुझीच काळजी वाटता. नको करू माझी काळजी. आता मी काय सांगतोय तर नीट ऐक. आता माका लगेच भेटूक जमणार नाही. कित्या भेटाक जमाचं नाही? खय चाललंस काय तू? अगो आता कामं आहेत ना माझी, ती करूक नको का माका? म्हणजे मी लग्नाक मोकळो. आता आपण लग्नातच भेटाया. पण माका फोन करशील ना? होय, पण फोन ना आयलो तर काळजी करू नको. आणि हा जा आता तू घरात, नाहीतर घरातली शोधी देतील. होय मी जाते, पण तू तुझी काळजी घे हा. येते मी. माधवा आता जरा छायाच्या लग्नाचं लवकर बघू काय. जास्त वेळ थांबवू नको. एकदा हे लगीन पार पडला की आपण मोकळे झालो. माधवा हा मी तुझ्याशी बोलतोय. हा बोल ना बोल. काय रे, काय झाला? अरे काल विश्वासरावने सांगितलं ना, मुंबईच्या घराचं जे काही झालंय ना, ते ऐकल्यापासून काय करायचं ते सुचतच नाहीये. का केलं असेल असं कोणी, आणि कोणी केलं असेल? त्यात परत निलिमाने टेन्शन घेतलंय. तुला तर माहिती आहे तिचं. पण माधवा तुम्ही इथे नव्हतास तर नशीबच म्हणू खोया ना. पण का केलं कोणी हा विचार काही जात नाही. घरी जायला हवं. काही दिवसांचा प्रश्न. एकदा तपास लागलो की विश्वासराव आहे तुमका किती थांबून घे. पण आता छायाच्या लग्नाचं बोलून घेऊया. आता काय आणखीन बोलायचंय? ते पण सगळं बघू खोया ना, खर्चाचं काय ते बघायला लागेल. पूर्वाच्या कॉलेजात कसले तरी पैसे भरूचे हत. हं? दत्ता तू खर्चाची काळजी करू नकोस. होईल काय ते. हा करू, आपण करू. दत्ता येऊ काय आत? हा
येवा. अरे रघु काका तुम्ही अरे यांच्यानी बोलायला आणि म्हणा निलय. हा अरे मीच बोलून घेतलं. घरात शुभ कार्य आणि आतापर्यंत शुभ कार्य असला की सगळे रघु काका बघत येईल. मग आता बोलूक नको. हा हा या ना, या बसा आरामात बसा. रघु काका बसा तुम्ही. त्या सुष्टा त्याच्या रूम मध्ये असत. आणि तो विश्वासराव ते नाही होत घरात. त्यांनी माका सांगलेल्यान. आणि असले म्हणान काय झाला, आम्ही बोलायलाय म्हणून इलास ना. बसा चाय घेऊन येत. ये मी आईला पण बोलवतो. म्हणजे जे काही सगळं ठरवायचं आहे ना ते तिला विचारून ठरवू. हं? आई बाहेर ये जरा. अगं रघु काका आलेत बघ. काय म्हणतास रघु भाऊजी? वहिनी मी काय म्हणतलोय, अहो लग्न कार्य तुमच्या घरात, तुम्ही काय तर म्हणा. चाय. होय. आहे रघु काका इले आहेत तर आता सगळं बोलून घेऊया. काका आता तुम्हीच सगळं काय तर बघा. अरे मी काय बघतल, तो असा तो काय तर बघी. विश्वास. अभिराम, बरं झालं आलास. ऐक ना, थोडं बोलायचंय मला. मलाही. बोल तू. नाही तू बोल आधी. अरे मी जर बोललो ना तर पुढचं काही तू बोलूच शकणार नाही. बोल तू बोल. हे बघ, मला एवढंच म्हणायचंय. छायाच्या लग्नाचं बोलणी चालू, त्यात माधव दादाच्या फ्लॅटचं हे सगळं. माझ्या परीक्षेचं कुणाला कळायला नको. आपल्यामध्येच ठेव. हे बघ, वेळ येत नाही तोवर मी सांगणार नाही. आणि एकदा वेळ आली की काही लपूनही ठेवता येणार नाही. आणि असं लपून काही राहतच नाही. तुझा फ्लॅट काय, तुझी परीक्षा काय, अगदी तळघरातल्या हाडांच्या सांगाड्यांचं सत्य सुद्धा कधी ना कधी लोकांसमोर येणार. ही फाईल बघ. काय यात? बघ तर. अरे हे सांगाडे 3 वर्षांपूर्वीचे आहेत. काही तर 10 वर्षांपूर्वीचे. म्हणजे अण्णा जिवंत असताना. म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे अण्णांनी केलंय? तसे पुरावे नाही आहेत अजून, पण सापडतील. ते सुद्धा सापडतील. आणि मग कळेल या तळघरातल्या हाडांच्या सांगाड्यांचं रहस्य. अण्णांसोबत कोण कोण सामील होतं तेही कळेल. सगळे रेकॉर्ड्स पोलीस स्टेशनमध्ये तपासले जात आहेत. कोण कोण गावातून गायब झालं, कोणाचे सांगाडे, सगळं एक दिवस कळेल. हे गावातल्या लोकांना कळलं तर किती दिवस लपून राहणार आहे सांग मला. तपास सुरूच आहे. आणि त्यात व्यत्यय नको म्हणून मी लोकांसमोर हा सोन्याचा हंडा ठेवला, ज्यामुळे तुम्हालाही त्रास झाला नाही. पण आता मला माझी ड्युटी करावीच लागणार.
हे काय आत्या? आता कसला विचार करतेस? बाहेर रघु काकांना बोलून घेतलंय बाबांनी. का माहितीये? अगं तुझ्या लग्नाची तयारी करण्यासाठी. तुझ्याच लग्नाची बोलणी चालू आहेत बाहेर आणि तू अशी गप्प गप्प बसली. तुका सांगू गणेशा, म्हाका लय भीती वाटता. कसली भीती आत्या? तुम्ही सांगितलेला उपाय केलायस ना? देवपुरुषाला दहीभात ठेवलायस ना? होय, ता केलंय मी. पण मी काल अजयाक पण भेटले. तू अजयला भेटायला गेली होतीस? होय, त्या दिवशी तो फोनवर म्हणावतो, छाया सांभाळून रवा खोया, काय होऊ शकता. माका एकदम घाबरूक झाला रे. म्हणून तेका भेटाक गेले. काय बोलणं झालं तुमच्यात? ता काय कळाक नाही माका, पण म्हणलो आता लगेच भेटक जमाचा नाही म्हणा. गणेशा, माका काय कळलं नाही रे. काय होतला? आत्या, एक कोंबडा कापून टाकतो देवपुरुषाला. गणेशा, अरे विसरलंस काय? तो विश्वासराव असा घरामध्ये. त्याची भीती नाहीये आत्या. तुझं चांगलं व्हावं एवढंच वाटतंय मला. तू काळजी नको करूस. गणेशा थांब. हे पैसे ठेव. रघु काका, घरात शुभकार्य असला की मध्येच काहीतरी येतं. आदिरामाच्या वेळा काय झाला माहित आहे ना? सगळा चांगला चालला होता, पण हे अंतरपाट बाजूक होत नाही तोसर बातमी येली नेने काकांच्या खून झाल्याची. होय, साखरपुड्या पण काय झाला. आता ह्या शुभकार्य ह्या घरात ह्या सगळं व्यवस्थित पार पडू काय ना म्हणान म्हणताय तुम्ही. काय तर बघा दत्ता, ह्या साधा सुद्धा नाही असा, आणि मी तुका सांगलेला असा. ह्या सगळ्यात मी पडातही नाही. येतय मी. अहो पण भाऊजी, पण ही जी नड हा ती कोण दूर करतो रो? काहीतरी कायमचा उपाय बघू खय ना. उपाय करूक माका काय नाही, पण आधी ती निलिमा घरात आ, आणि तो विश्वासराव येऊन बसला. रघु काका, तुम्ही त्याची काळजी नको करू. ह्या बघा रघु भाऊजी, आजपर्यंत या घरातला सगळा तुम्हीच करत इलास, आणि यापुढे पण तुम्हीच करशाल. काका, मी निलिमाशी बोलतो, पण तुमचं काय करायचं आहे ना ते करून घ्या. त्याच्यात काय आता आणखी बोलूचा हा? रघु काका, तुम्ही ह्या कार्य कसा नीट पार पडत तेवढा फक्त बघा. बाकीच्यांचा विश्वास नसलो तर रवतील बाजू. सरिता, मी चांगल्यासाठीच बोलतोय ना. रघु काका, घरात जी काय अडचण असतात ती तुम्ही बाजूक करा. एकदाच ह्या कार्य झाला ना की छायाचं भला होय. बरा, माझ्या परीन मी सगळे प्रयत्न करतोय, पण ही जी नड हा ती साधी सुधी नाया. रघु काका, तुम्ही करशाल ते सगळं बरोबर होईल. आता बोलतासच हास तर बाकीचा पण बोलून घेवा. बाकीचा काय आता? आहे दागिने घालूचे लागतील ना, त्याचा काय? छायाचे दागिने आहेत तर ते का मिळूकच होईल. आहे छायाताईंका आता तुम्ही त्यांचे दागिने देणार आहात ना, मग आता बाकीच्यांका पण त्यांच्या वाटचे दागिने देऊन टाका. सरिता, कोणाक कधी काय देऊचा ना ता माझा मी बघेन. रघु भाऊजी, आता तुम्हीच सांगा काय करूच आता. अरे रघु काका, तुम्ही इथे? यांच्यानी बोलायल्यानी म्हणून मी इलं. काय दत्ता? होय,
विश्वासरावा, घरात लगीन कार्य हा आजपर्यंत या घरातला सगळा रघुभाऊजीच बघतील आणि यापुढे पण तेच बघतले. ठीक आहे, चालू दे तुमचं बोलणं. दत्ताभाऊ, मला जरा तुमच्याशी बोलायचंय आणि फक्त तुमच्याशीच बोलायचंय. माझ्याशी काय बोलूचा हा? सांगितलं ना, खूप महत्वाचं बोलायचंय, पण सगळ्यांसमोर नाही. आपण जरा बाहेर जाऊया, चला.